Hello dear students, welcome back. Okay, now today we are going to study properties of a line integrals. So see first property, if C1 C2 are curve given by r is equal to r1 t belongs to the closed interval AC and r is equal to r2t where t belongs to the closed interval CB such that r1c is equal to r2c, so that the initial point of C1 coincide with the initial point of C2, then we say that the curve C1 C2 can be added. Their sum is C1 plus C2, or we write it as a C1 union C2. So we write C is equal to C1 plus C2 and is defined on closed interval AB by r of t is equal to r1 of t if t belongs to the closed interval AC and r2 of t if t belongs to the closed interval CB. So see here we have a two curve, first will be C1 and second will be the C2. See here, this is a C1 and this is C2 curve. Okay, then initial point of फायनल पॉईंट ऑफ ए C1 बघा, C1 इथून स्टार्ट होते, फायनल पॉईंट काय हा, आणि इनिशियल पॉईंट ऑफ C2 इथनं स्टार्ट होते, कुठे एंड होते इथे, म्हणजे इनिशियल पॉईंट ऑफ C1 अँड फायनल पॉईंट ऑफ ए C1 अँड इनिशियल पॉईंट ऑफ ए C2 दोघं काय होतात, कोइन्साइड होतात, म्हणजेच आपण हे दोघं कर्व काय करू शकतो, ॲड करू शकतो. सो वी राईट दिस ॲज अ C1 प्लस C2 और C1 युनियन C2 अँड वी डिफाईन दिस ॲज R ऑफ टी इज इक्वल टू R1 ऑफ टी. R1 ऑफ टी कधी असणार आहे, जेव्हा टी काय असेल, टी बिलॉंग्स टू द ए सी. ओके, टी बिलॉंग्स टू द ए सी. आणि R2 ऑफ टी कधी असणार आहे, टी बिलॉंग्स टू द ए बी. ॲक्च्युली इथे हा सी पॉइंट हवा, ओके, आणि इथे हा बी पॉइंट हवा. ए सी R1 ऑफ टी व्हॅल्यू कधी असणार आहे, हा R1 ऑफ टी किंवा ए राईट केलेला आपण. ओके, R1 ऑफ ए किंवा R1 ऑफ टी व्हॅल्यू कधी असेल, जेव्हा टीची व्हॅल्यू ए टू सी मध्ये असणार आहे. आणि R2 ऑफ टी कधी असणार आहे, जेव्हा टीची व्हॅल्यू काय असेल, सी टू बी असणार आहे. ओके, येतं लक्षात. So we write line integral C f ds which is equal to integral C1 union C2 f ds, which is we can write integral over C1 f ds plus integral over C2 f ds. Okay, this is the first property. Second property, if the curve C consists of a finite number of curves C1 comma C2 comma Cn join end to end and the function f is continuous on C, then the integral of f over C is integral over C f ds, which is equal to integral over C1 f ds, integral over C2 f ds plus integral over up to plus Cn f ds. बघा, आता मी इथे एक डायग्राम काढलेली, ही तुमची 3 डायमेन्शनल सिस्टीम झाली, एक्स वाय झेड ॲक्सिस. ओके, आता हे कर्व तुम्ही बघताय, हा जो पहिला कर्व आहे हा C1 आहे, हा C2 कर्व असा जातोय, C3 कर्व अँड दिस इज अ C4 कर्व. ओके, देन दॅट कर्व्स आर जॉईन एंड टू एंड, म्हणजे C1चा फायनल पॉईंट आणि C2चा इनिशियल पॉईंट कोइन्साइड होते, C2चा फायनल पॉईंट आणि C3चा इनिशियल पॉईंट इथे कोइन्साइड होते, आणि C3चा फायनल पॉईंट आणि C4चा इनिशियल पॉईंट इथे काय होतं, कोइन्साइड होतंय, म्हणजे एंड टू एंड ते काय होतात, ते कोइन्साइड होतात. ओके, म्हणजेच आपण हे जे इंटिग्रल आहे हे कसं लिहू शकतो, इंटिग्रल ओव्हर C f ds विच इज इक्वल टू इंटिग्रल ओव्हर C1 f ds प्लस इंटिग्रल ओव्हर C2 f ds प्लस इंटिग्रल ओव्हर C3 f ds अप टू इंटिग्रल n कर्व्स असतील तर इंटिग्रल ओव्हर Cn f ds. येते लक्षात. आणि सी काय असेल, सी कर्व म्हणजे हा होल कर्व येईल तुमचा. ओके, सो सी वी राईट दिस ॲज अ C इज इक्वल टू C1 युनियन C2 युनियन अप टू युनियन Cn. मग ह्या सी कर्व तुम्ही कसं लिहू शकतात, असं त्याचं लाईन इंटिग्रल फाइंड करू शकता. ओके, नाव थर्ड प्रॉपर्टी, इफ द कर्व C is given by R is equal to R of t, t belongs to the closed interval AB with initial point A is equal to R of A
and final point B be the R of B of R of B, then minus C will be denote the same curve with initial point B and final point A. बघा हा जो C कर्व दिलेला आहे राईट, त्याचाच तुम्ही उलट जर केलं तर तुम्हाला काय मिळेल, मायनस C कर्व मिळेल. ओके, याची डायरेक्शन बघा अशी A टू B जाते आणि मायनस C ची डायरेक्शन काय होईल, B टू A असणार. ओके, म्हणजेच the parameterization of minus C is given by minus C कर्वचं parameterization तुम्ही कसं करू शकतात, R1 is equal to R of A plus B minus T where T belongs to the closed interval AB. Also the line integral of a minus C curve and C curve काय असणार आहे, सेम असणार आहे. सो इंटिग्रल ओव्हर C of ds which is equal to सेम नाही इथे मायनस सी साठी जे लाईन इंटिग्रल असणार आहे, मायनस सी साठी लाईन इंटिग्रल तुम्ही कसं रिटर्न करू शकतात, मायनस ऑफ इंटिग्रल ओव्हर सी ऑफ डी एस. ओके, नाव नेक्स्ट प्रॉपर्टी, फोर्थ प्रॉपर्टी हियर, independence of a parameterization. If C is a curve given by a parameterization R is equal to R1T for a T belongs to the closed interval AB and if T is equal to G of U. बघा C चं पॅरामीटरायझेशन काय दिले तुम्हाला, R is equal to R1 of T and T कुठे असणार आहे, क्लोज्ड इंटरवल AB मध्ये. If T have a value G of U is a differentiable function of U defined on the interval closed interval CD such that G of C is equal to A and G of D is equal to B, then the new parametric curve R2U is equal to R1 of GU defined on closed interval CD is called reparameterization of a C. Okay, this is the fourth property, independence of a parameterization. Okay, next example. So see example, integrate f of x y z is equal to x plus root of y minus z square over the path 0 0 0 to 1 1 1 given by first curve C1 R of t is equal to ti plus t square j where t lies in between 0 to 1 and C2 R of t is equal to I plus j plus tk 0 less than or is equal to t less than or is equal to the 1. बघा काय करायचे तुम्हाला, हे जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स वाय झेड एक्स प्लस रूट ऑफ वाय मायनस झेड स्क्वेअर हे इंटिग्रेट करायचे ओव्हर द पाथ काय दिलाय तुम्हाला, कोऑर्डिनेट 0 0 0 अँड द पॉईंट 1 1 1 हे पॉईंट जॉईन करणारा पाथ दिलेला आहे. तो पाथ कसा डिफाईन होता बघा, पहिला C1 पाथ दिलेला आहे तुम्हाला आर टी विच इज टी आय प्लस टी स्क्वेअर जे वेअर टी लाईज इन बिटवीन 0 टू 1 and second C2 path दिला R of t which is equal to I plus j plus tk where t lies in between 0 to 1. Okay, so see here solution, here the curve C is given by curve C मग कसा रिटर्न करता येईल तुम्हाला, C is equal to C1 union C2 म्हणजेच त्याचं इंटिग्रेशन कसं घेणार आहे आपण, सो दॅट जी आपली फर्स्ट प्रॉपर्टी होती, फर्स्ट प्रॉपर्टीनुसार सो दॅट इंटिग्रल ओव्हर सी एफ डी एस इज इक्वल टू इंटिग्रल ओव्हर C1 एफ डी एस प्लस इंटिग्रल ओव्हर C2 एफ डी एस. म्हणजे तुम्हाला हे इंटिग्रल फाइंड करावं लागेल, हे इंटिग्रल फाइंड करायला आणि दोघांचे काय करायचे ॲडिशन. ओके, सो सी हिअर नाव we know C1 is equal to R of t which is equal to ti plus t square j where 0 less than or is equal to 1 less than or is equal to the t less than or is equal to the 1. R of t आपण त्याचा काय घेणार डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच काय फाइंड करतो व्हेलॉसिटी dr by dt which is equal to t चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1. सो हिअर ओनली I प्लस t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t इंटू j. नाव वी फाइंड मॉड ऑफ dr by dt म्हणजेच मॉड v. ओके, विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आयचा कोइफिशियंट त्याचा स्क्वेअर 1 स्क्वेअर प्लस 2t जेचा कोइफिशियंट त्याचा स्क्वेअर 2t स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4tचा स्क्वेअर t स्क्वेअर प्लस केची व्हॅल्यू काय इथे प्लस 0 इंटू के नाही, हे व्हॅल्यू म्हणजेच काय 0 इंटू के.
प्लस 0 स्क्वेअर म्हणजेच काय मिळालं 1 स्क्वेअर प्लस 2t स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर दॅट मीन्स 1 प्लस 4t स्क्वेअर. ओके, नाव एफ ऑफ आर ऑफ टी वी हॅव टू फाइंड एफ ऑफ आर ऑफ टी विच इज इक्वल टू. आता एफ ऑफ तुमचा काय बघा, एफ ऑफ एक्स वाय एक्स प्लस रूट वाय मायनस जे स्क्वेअर. ओके, सो एफ ऑफ आर टी इथे एक्सची व्हॅल्यू काय आहे बघा, हा तुमचा एक्स झाला टी, वाय झाला टी स्क्वेअर आणि झेड इथे काय असणार आहे प्लस 0k असणार आहे म्हणजे झेड तुमचा काय झालेला आहे 0. ओके, येते लक्षात. मग एक्स एक्स सो हिअर एक्स विल बी टी, सो वी राईट टी प्लस रूट ऑफ वाय, वायची व्हॅल्यू टी स्क्वेअर, मग टी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर मायनस हिअर झेड स्क्वेअर, सॉरी हां झेड स्क्वेअर. ओके, आता इथे झेड एफ ऑफ झेड स्क्वेअर, झेडची व्हॅल्यू काय 0, इथे ॲक्च्युली काय पाहिजे तुमचा 0च पाहिजे, मायनस 0 स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय मिळेल टी प्लस आता रूट ऑफ काय टी स्क्वेअर, रूट ऑफ टी स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल मॉड ऑफ टी. ओके, कारण टी स्क्वेअर हा तुम्ही नुसता टी घेतला तरी त्याचा स्क्वेअर काय येणार आहे टी स्क्वेअर येणार आहे आणि मायनस टी घेतला तरी त्याचा स्क्वेअर काय येणार आहे टी स्क्वेअर येणार आहे. म्हणून आपण इथे व्हॅल्यू काय घेतली आहे मॉडमध्ये घेतली. सो रूट ऑफ टी स्क्वेअर विल बी द मॉड ऑफ टी दॅट मीन्स टी प्लस टी इज इक्वल टू 2t. हे कधी पॉसिबल आहे जेव्हा टी काय असेल पॉझिटिव्ह असेल विच इज ग्रेटर इक्वल 0 देन टी प्लस टी काय येईल 2t. ओके, लेस असेल तर टीची व्हॅल्यू काय असेल मायनस टी असणार. सो हिअर टी प्लस टी विच इज 2t. नाव इंटिग्रल ओव्हर सी एफ ऑफ एक्स वाय झेड डी एस. आता पहिल्या पाथवरचं पण इंटिग्रल काढते, इंटिग्रल ओव्हर C1 एफ ऑफ एक्स वाय झेड डी एस विच इज इक्वल टू इंटिग्रेशन टी कुठून कुठे व्हॅल्यू होते 0 to 1, सो लिमिट्स फ्रॉम 0 to 1 इंटू हिअर 2t एफ ऑफ आर टी. आपण फॉर्म्युला बघितलेला आहे लाईन इंटिग्रलसाठी मागचं जे आपला लेक्चर झालं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं की इंटिग्रल ओव्हर सी एफ ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू काय असणार आहे इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ आर टी इंटू मॉड व्ही म्हणजेच तुमचं काय असणार आहे dr बाय dt. ओके, सो हिअर 2t इंटू मॉड ऑफ dr बाय dt काय 1 प्लस 4t स्क्वेअर इंटू dt. इंटिग्रेशन फाइंड केलं. ओके, सो वी गेट 1/t. सॉल्व करा तुम्ही इंटिग्रेशन. हे इंटिग्रेशन कसे सॉल्व करायचे हे तुमचं 12thलाच झालेलं असतं. ओके, सो 2t स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 4t स्क्वेअर इंटिग्रेशन काय येतं 1/t 1 प्लस 4t स्क्वेअर रेस टू 3/2 लिमिट्स फ्रॉम 0 to 1. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करा व्हॅल्यू काय येईल 1/6 फाय रूट फाय मायनस 1. ओके, नाऊ फॉर C2 कर्व. आता हे पहिल्या कर्वसाठी इंटिग्रेशन झालं. सेकंड कर्व C2 इज इक्वल टू आर ऑफ टी विच इज इक्वल टू आय प्लस जे प्लस टी के 0 लेस दॅन ऑर इक्वल टू टी लेस दॅन ऑर इक्वल टू 1. जसं C1चं फाईन केलं तसं C2चं फाईन करायचं आहे. dr बाय dt व्हॅलॉसिटी फाईन केली. आयचा कोइफिशियंट 1 आहे आणि 1 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0, सो 0 येणार आहे. जेचा कोइफिशियंट 1 आहे, 1चा डेरिव्हेटिव्ह पण काय येईल 0 येईल. 1 कॉन्स्टंट आहे. इथे केचा कोइफिशियंट टी आहे, टीचा डेरिव्हेटिव्ह काय येईल विथ रिस्पेक्ट टू टी विल बी 1, सो 1 इंटू के राईट. सो वी राईट के ओनली. सो dr by dt is equal to k. Now we have to find mod of dr by dt, that means determinant of dr by dt, determinant or magnitude. Okay, mod of dr by dt which is equal to square root of काय येईल आय जे के नाही आहे म्हणजे त्याच्या व्हॅल्यू काय असणार आहे 0 कोइफिशियंटच्या प्लस केचा कोइफिशियंट 1 स्क्वेअर म्हणजे व्हॅल्यू काय आली 1. ओके, सो इंटिग्रल ओव्हर सी एफ ऑफ एक्स वाय झेड डी एस इज इक्वल टू इंटिग्रल 0 to 1. आता इथे एफ ऑफ आर टी फाईंड केलेला नाही बघा. एफ ऑफ आर टी इज इक्वल टू ओके एफ ऑफ आर टी काय एक्स, इथे एक्सची व्हॅल्यू काय 1, वायची व्हॅल्यू काय 1 आणि झेडची व्हॅल्यू काय आहे टी. सो 1 प्लस काय 1 प्लस रूट ऑफ 1
y ची व्हॅल्यू 1, x ची व्हॅल्यू 1 मायनस झेड स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर. रूट 1 ची व्हॅल्यू काय येते 1, 1 प्लस 1 मायनस टी स्क्वेअर म्हणजेच 2 मायनस टी स्क्वेअर. सो हिअर वी राईट 2 मायनस टी स्क्वेअर इंटू मॉड ऑफ डी आर बाय डी टी फॉर्म्युला 1 ओके इंटू डी टी. आता हे इंटिग्रेशन सॉल्व करा. काय येतं 2t मायनस 1/3 टी क्यूब इंटिग्रेशन 0 to 1 लोअर लिमिट मायनस अप्पर लिमिट काय मिळते व्हॅल्यू 5/3. ओके नाऊ C2चं इंटिग्रेशन तुम्हाला मिळालं 5/3 आणि C1साठी इंटिग्रेशन 1/6 5 रूट ऑफ 5 मायनस 1. सो we get integral over C f of x y z ds is equal to integral over C1 f of x y z ds plus integral over C2 f of x y z ds, which is equal to this integral have a value 1/6 5 root 5 minus 1 5 root 5 minus 1. आता इथे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून लिहिलेलं आहे तर मी इकडे हवं तर तुम्हाला स्टेप लिहून देते. 5/6 रूट 5 मायनस 1 आणि C2चं काय येतं आहे व्हॅल्यू 5/3 प्लस 5/3. मग मायनस 1 प्लस 5/3 काय मिळतो प्लस 3/2 म्हणजेच 5/6 रूट 5 प्लस 3/2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस इंटिग्रल ओव्हर C f of x y z ds. Now here example will be completed. Now here we stop. In next video we see new topic. Okay, so thank you.